गडकोटांच्या शौर्यांमध्ये एक अनोखा पण दुर्लक्षित किल्ला, सह्याद्रीच्या कुशीत लपलेला, धुक्यांच्या सावलीत हरवलेला, हा आहे मंझर-ए-सुभा. याचं मराठीत नाव मांजरसुंभा म्हणजेच सकाळचा देखणा नजारा दाखवणारा गड. ह्या गडाचं नाव जितकं रेखीव तितकंच त्याचं स्थान सुद्धा अद्वितीय आहे. इतिहासाच्या पानामध्ये फारसं नाव न गजलेल्या पण निसर्ग सौंदर्य आणि शांततेचा संगम असलेला हा गड आज आपल्याला एक वेगळी अनुभूती देतो. चला तर मग माझ्यासोबत आजच्या सफरीला मंझर-ए-सुभा किल्ल्यावरच्या रोमांचकारी प्रवासाला आपण सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक असेल. मी सौरभ जांभळे तुमचं स्वागत करतो या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहे अहिल्यानगर, जे की अगोदर होतं अहमदनगर. तर आपण आलो आहे या पहिल्या किल्ल्यावर. तर याची माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगणार, तर बनवून राहा या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत. अहमद नंतर जो आला बुरहान, त्याच्यानंतर हुसेन आणि मुर्तजा. तर हा मुर्तजा निजामशाह जो होता चौथा, तर त्याचा जो वजीर होता सलाबत खान. या सलाबत खान म्हणजे थोडक्यात सध्याचा तो पाणी पुरवठा मंत्री म्हणता येईल त्याला. त्याचं जलव्यवस्थापन एकदम जबरदस्त होतं. नगरमध्ये जे काही तलाव वगैरे दिसतात आपल्याला, त्या तलावातून खापरी नळाद्वारे शहरात पाणी पुरवठा करण्याचं काम तो करत होता. तसेच शहराच्या विविध भागात ज्या वास्तू आहेत, आता ही जी वास्तू याला आम्ही हत्तीची मोठ बोलायचो. तर मांजरसुंभा गाव आहे खाली, तर या हत्तीच्या मोठ्यालाच मांजरसुंभा किल्ला बोलतात. तर त्या काळी हा खाली वांबोरी घाट आहे, वांबोरीवरून पुढे संभाजीनगरला रोड जातो. तर या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे इथे वरून जो सूर्योदयाचा देखावा दिसतो त्याला मंझर-ए-सुभा असं त्या काही म्हटलं जायचं. मंझर-ए-सुभा त्याचा अपभ्रंश होऊन मांजरसुंभा हे नाव पडलं या भागाला. तर या भागाला हत्तीचे मोठ काय बोलतात, ते पलीकडच्या भागामध्ये पाण्याचे टाके याच्या डोंगराच्या पोटामध्ये. तर ते टाक्याला एक मोठ होती, त्या मोठेवरून पाणी शेंदून वरती ते झाड दिसतं चिरणीचं, तिथे ते पाणी ओतलं जायचं आणि वरती त्या मर्दानखाना आणि या बाकीच्या उद्यानात ते पसरवलं जायचं. की त्या काळी सलाबत खाननी ही व्यवस्था केली होती. तर हा झाला इतिहास. भौगोलिकदृष्ट्या सांगायचं तर हा जो भाग आहे हा दौलताबाद पर्यंत इथं पूर्ण सपाट भाग आहे. जे दौलताबाद करून येणारं जर सैन्य वगैरे असेल तर इथून वांबरी घाटून त्यावर देखरेख ठेवता यायची. नंतर हा खास टेहळणीसाठी आणि संदेश वाहनासाठी याचा वापर केला जायचा. इथून जो मागा आपण खंडोबाचा जो डोंगर पाहिला, त्याला नगरला मध्ये त्याला आता जय मल्हारगड बोललं जातं नगरमध्ये. तिथे ऍक्च्युली खंडोबाचं मंदिर आहे आणि किल्ल्या टाईप त्याला एक तटबंदी केलेली आहे फक्त मंदिराला. तर हा संदेश इथून खंडोबाच्या मंदिराला, तिथून पुढे चांदबिबीचा महालच्या महालावर जाणार होता. पण तो ऍक्च्युली चांदबिबीचा महाल नाही, तो सलाबत खानचाच महाल आहे, जे त्याची कबर आहे खाली आणि त्यांनी तो दुर्बीन महाल म्हणून तो बनवलेला आहे. तर त्याला कालांतराने चांदबिबीचा महाल म्हणून जे नाव पडलं ते आज सगळ्यात तेच नाव आहे. तर सलाबत खानाने इथून संदेशवन खंडोबाचा डोंगर, तिथून चांदबिबीचा महाल आणि तिथं भुईकोट किल्ला, महालाच्या जवळ भुईकोट किल्ला आहे नगरचा. तर तिथं हा संदेश पोहोचण्याचं कार्य या डोंगरांमार्फत केलं जायचं. तर आपण आज जिथं उभा आहोत ही डोंगररांग आहे गर्भगिरी डोंगररांग. नगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे अकोला तालुका पूर्ण हरिश्चंद्रगड ते कळसुबाई पूर्ण नगर जिल्ह्याची सीमा. तर त्यामधून जे सह्याद्रीची उपरांग निघलेली ही गर्भगिरी डोंगररांग, ही डोंगररांग अशीच पुढं बीड जिल्ह्याकडे गेलेली आहे, पुढं निमुळती होत गेलेली आहे ती. तर या भागामध्ये गर्भगिरी डोंगर रांगेत इथं समोर आहे गोरक्षनाथगड. नाथांपैकी जे प्रमुख 5 नाथ आहेत त्यांचं नगर जिल्ह्यामध्ये वास्तव्य होतं. या गोरक्षनाथ गडावरून ही रांग पुढे अशी आलेली. गोरक्षनाथगड याच्या पलीकडं मनमाड रोडचा विळद घाट, खाली एकटाई म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे आणि या भागात वन्य प्राणी भरपूर आढळतात. गोरक्षनाथ गडापासून खाली एकटाईच्या अभयारण्यात. तर या भागात आपण आलो. ही जी मोठीची हत्ती मोठ बोलली जाते. यानंतर आपण समोर जो आहे रामेश्वर, ह्याला दंडकारण्याचा भाग म्हटलं जायचं. तिथं सीतेची नाणी एक गुहा आहे मस्त, आतमध्ये सीतेची नाणी म्हणून बोलतात. तिथं रामेश्वरचं मंदिर आहे, एक महादेवचं मंदिर आहे, मध्ये एक दरी आहे. आपल्याला परत गावातून डोंगरगडला राहू जो सलाबत खानीत बनवलेली आहे ती बारव पाहून मग भुईकोट किल्ल्याला भेट देऊ. असा आपला नगर जिल्ह्याचा कार्यक्रम आहे तालुक्यातला इथला. नंतर पुढच्या किल्ल्यांना भेट देऊ आपण.
तर आपण आता पहिले मांजरसुंबा पाहूयात. संदीप सरांनी जी आपल्याला माहिती दिली ते अतिशय महत्त्वाची होती आणि या माहितीवरून आपल्याला कळालं की या किल्ल्याचं नाव अगोदर मंजरे सुबा होतं आणि त्याचं अपभ्रंश होऊन ते मांजर सुबा झालेलं. त्यानंतर या किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्ही जवळचं शहर म्हणजे अहमदनगर आणि वांबोरी गाव, पुण्याहून शिरूर, सुपे, अहमदनगर करत जवळपास हा किल्ला 142 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नाशिकवरून येत असाल तर तळेगाव, दिघे, राहुरी करत वांबोरी घाट ओलांडला की हा मांजरसुंबा किल्ला तुम्हाला दिसून येईल. गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी वाट चांगली केली आहे, त्यामुळे 15 मिनिटमध्ये आपण गडावर सहज पोहोचतो. गडाचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिमेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेर 2 देवळ्या आहे आणि आत प्रवेश केल्यावर भव्य 2 दालने आहेत. या दालनांना प्रकाश येण्यासाठी इथे खिडक्या आणि झरोके दिलेले आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला प्रवेशद्वार जाण्यासाठी आपल्याला जिना दिसून येते आणि या जिन्याने आपण प्रवेशद्वारावर जाऊन परिसर न्याहाळू शकतो. प्रवेशद्वाराची रचना ही निजामशाही स्थापत्येचा उत्तम असा नमुना आहे. प्रवेशद्वारापासून 90 अंशाच्या कोनातून वळून गडावर प्रवेश करावा लागतो. समोरच आपल्याला एक तुटलेल्या अवस्थेत इमारत बघायला मिळते. या इमारतीत मोठी वास्तू असेल तिथे लाल दगडांची तळ दिला आहेत. कदाचित हा राणीमहल अथवा खास लोकांची जागा असावी असा निष्कर्ष काढला जातो. या राणीमहलाची भरपूर प्रमाणात पत्थरझड झालेली आपल्याला इथे दिसून येते. किल्ल्याचा इतिहास बघतो म्हटलं तर अहमदनगर शहरात निजामशाहीची स्थापना झाल्यानंतर घाटमार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधलेला हा किल्ला आहे. अहमद निजामशहाच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते, परंतु इतिहासात असे काही सबळ पुरावे सापडत नाही. वांबोरी घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा. राणी महालाच्या भिंतीच्या मागे गेल्यावर काही दालने आहेत. एका दालनात दर्गा आहे. हा दर्गा कोणाचा आहे याविषयी मतभिन्नता आहे. हा निजामशाही मधील एखाद्या राणीचा दर्गा असावीत अथवा एक बाबा तिथे राहायचे असे लोक सांगतात त्यांचा असावा. दर्गाच्या समोर हौदाची रचना आहे. त्यात तांब्याची पाईपलाईन केलेली दिसतात. पुढे गेल्यावर आपल्याला एक इमारत बघायला मिळते, जे की बुरुज असावा किंवा पाण्याची मोट. दुमजली इमारत इथे आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहेत. इमारतीमध्ये खाली आपल्याला 3 बाजूने सर्व परिसर न्याहाळता येतो. इथे मध्य एक चौरस आकाराचे भगदाड दिले आहेत. या पाण्याच्या टाक्यामधून मोठ्याने पाणी वर खेचण्यासाठी या इमारतीचा उपयोग केला जात असावा. या इमारतीच्या अगदी सरळ रेषेत पुढे त्या तलावाच्या बाजूला एक कमानीची रचना आहे, त्यामुळे कदाचित ती जागा त्या मोठीशी निगडीत असावी.
खाली तुम्हाला टाक्या दिलेल्या दिसून येईल. या टाकीतून पाणी वर काढण्यासाठी हत्तीचा उपयोग केला जात असावा. दुमजली इमारतीपासून पुढे पूर्वेला गेल्यावर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. अनेक साहसी पर्यटक या मार्गाने गडाकडे येतात. या दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहेत. या पायऱ्यांनी आपण गडाच्या पोटात असणाऱ्या टाक्याजवळ येऊन पोहोचतो. या टाक्यांची रचना ही खांब टाक्यासारखी आहे. यातील 5व्या टाकीपर्यंत आपण पोहोचतो, परंतु पुढचा मार्ग खडतर असल्याने आपण तिकडे जाणे टाळावे. मांजरे सुभा म्हणजे मांजर सुभा हा किल्ला बघून झाल्यावर आता आपण चाललोय पुढच्या स्टॉपकडे, आणि पुढचा स्टॉप आपला कुठे राहणार ते आपल्याला समोर कळेल. तर चला पुढे जाऊया. प्रत्येक किल्ला काहीतरी सांगतो. कधी इतिहास, तर कधी पराक्रम, तर कधी निसर्गाची शब्दात न मांडता येणारी कविता. मंजर-ए-सुबा हा गड अशाच एका कवितेसारखा वाटला. शांत, सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा. आजच्या या प्रवासात जर तुम्हाला काहीतरी नवीन जाणवले असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या प्रवासाला साथ देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका गडाच्या गोष्टीसह. तोपर्यंत